मित्रांनो, मी प्राध्यापक कराड परत आपल्या सर्वांच्या सोबत आहे आणि आपल्या सर्वांच्या आपल्या कराड लॉ क्लासेसमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, JMFC प्रिलिमची आपली एक्झाम आता येणारी कधी होऊ शकते याच्याबद्दलचं एक अपडेट आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत आणि सोबतच JMFC प्रिलिम टेस्ट सिरीज जी आहे याच्याबद्दलची मी तुम्हाला माहिती देणार आहे. आपली JMFC प्रिलिमची जी 7th बॅच आहे याच्यामध्ये आपण आठवडाभर आपले लेक्चर्स असतात आणि संडेला आपण टेस्ट घेत असतो आणि 7 दिवस अगोदर तुम्हाला आपण पोर्शन सांगतो की ह्या पोर्शनची तुम्ही रिव्हिजन करा, ह्या पोर्शनचा तुम्ही बेरॅक्ट वाचा, ह्या पोर्शनचे तुम्ही क्लासेसचे नोट्स आणि लेक्चर कंप्लीट करून घ्या आणि त्यानंतर आपण 7 दिवसाला त्या पोर्शनवर आपण टेस्ट घेत असतो. म्हणजे हा एक जो पद्धत आहे या पद्धतीमध्ये तुमचा टार्गेटेड एक्झामच्या अगोदर सगळा पोर्शन कंप्लीट करण्याच्या हिशोबाने आपण ही पद्धत बनवलेली आहे. तर JMFC प्रिलिम टेस्ट सिरीजच्या ज्यावेळेस मी माहिती देत असतो त्यावेळेस बऱ्याच बाकीच्या विद्यार्थ्यांची रिक्वेस्ट आली की सर आम्ही तुमच्या अगोदरच्या बॅचेस केलेल्या आहेत, आता आम्हाला फक्त टेस्ट सिरीज पाहिजे किंवा जे विद्यार्थ्यांनी ज्यांचा अभ्यास स्वतःहून त्यांनी केलेला आहे पण टेस्ट सिरीज पाहिजे आहे अशा विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या मागणीनुसार आपण टेस्ट सिरीज अनाऊन्स केलेली आहे. आपल्या कराड लॉ क्लासेसच्या व्हॉट्सअप ग्रुपवर मी त्याची माहिती दिली होती सविस्तर. तुम्ही ग्रुपवर जर अजूनही नसाल तर ह्या खालच्या स्क्रीनवर नंबरवर तुम्ही मला मेसेज करा, ऑफिसचा माणूस तुम्हाला आपल्या ग्रुपमध्ये ॲड करून घेईल. तर त्या टेस्ट सिरीजची माहिती जर तुम्हाला सांगायची म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं तर येणारा जो आपला रविवार आहे त्या रविवारी आपण तुमची जनरल एक्सेप्शन्सवर आपण टेस्ट घेणार आहे. दर आठवड्याला तुम्हाला अगोदर आपण पोर्शन देत असतो आणि त्या पोर्शननुसार 1 टेस्ट 2 टेस्ट जशा असतील त्या रविवारी आपण अपलोड करत असतो. ह्या सगळ्या ज्या टेस्ट आहेत ह्या म्हणजे सिम्पल लेवलच्या आहेत, मॉडरेटच्या लेवलच्या आहेत आणि थोड्याशा हार्ड लेवलमध्ये सुद्धा आपण त्याच्यामध्ये प्रश्न बनवणार आहोत. म्हणजे जे स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन असतात, ऑप्शन A, B, ठीक आहे, बोथ A अँड B किंवा स्टेटमेंट 1 इज करेक्ट अँड B इज करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ A, हे अशा ऑप्शनमध्ये जे उत्तर असतात म्हणजे जे नेट सेटलासुद्धा जे प्रॉबेबल विचारलं जाऊ शकतात किंवा 2019ला जो आपला पेपर होता JMFCचा सगळ्यात हार्ड पेपर आपण म्हणतो त्याला, जवळपास 31लाच त्याचं फक्त मेरिट लागलेलं होतं. तर तशा अँगलने सुद्धा आपण त्याच्यामध्ये प्रश्न बनवत आहोत. म्हणजे सगळ्याच सिम्पल लेवल, मॉडरेट लेवल, त्याच्यानंतर हार्ड लेवलचे सुद्धा प्रश्न तुमच्या टेस्ट सिरीजमध्ये असणार आहेत. आणि तुमचं या टेस्ट सिरीजची तुम्हाला मदत अशी होणार आहे की टार्गेटेड दर आठवडाभर आपल्याला काहीतरी काम असणार आहे, त्या आठवड्यामध्ये आपण टार्गेट होऊन अभ्यास करत आहोत. सध्याच्याला झालं आहे काय की परीक्षा आपली फार पुढे चाललेली आहे आणि त्याच्यामुळे थोडंसं मनामध्ये निराशा येऊन आपण बरेच विद्यार्थी जे आहे ते प्रिपरेशन क्विट करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर ते सगळं होऊ नये म्हणून एक कंटिन्युटी राहावी म्हणून आपण आपला अभ्यास आपल्या पद्धतीने सुरू केलेला आहे. जाहिरातीबद्दलचं जर अपडेट तुम्हाला द्यायचं म्हणजे मी तुम्हाला मागे पण बऱ्याच वेळेस सांगितलं की हायकोर्टाने जवळपास 286 जागांचं रिक्वायरमेंट 2024साठी दिलेलं आहे, 286 जागांचं, आणि 240 जागांचं 2025साठी दिलेलं आहे. 2026चं अजून काही अपडेट नाही आहे की त्यांनी कितीचं मागणीपत्र देणार आहेत, पण ही 286 जागांची जाहिरात जी आहे म्हणजे सगळ्यात मोठी जाहिरात आपण म्हणू शकतो ती त्याच्यामध्ये येऊ शकतं तुमची. आता 86 जागांचं रिक्वायरमेंट दिली म्हणजे जे अकाउंटंट आहेत आपल्या राज्य सरकारचे त्यांना जर कमी करायचे असतील तर ते कमी करू शकतात. पण शक्यतो JMFCच्या बाबतीत मी तुम्हाला बऱ्याच वेळेस सांगितलं आहे की JMFCच्या बाबतीत जेवढ्या जागा मागितलेल्या असतात त्याच्यामध्ये कमी करण्याचं काम राज्य सरकार शक्यतो करत नाही. आणि सध्याची जर परिस्थिती आपण बघितली, मी तुम्हाला म्हणजे तुम्ही आता तुमच्या भागामधलं तुम्हाला माहिती असेल की किती मोठे मोठे त्याच्यामध्ये 500-500चं बोर्ड त्याच्यामध्ये पुण्यासारख्या कोर्टामध्ये JMF समोर लागत आहे. म्हणजे एवढं जास्त वॅकन्सी निर्माण झालेली आहे. नाशिकसारख्या कोर्टामध्ये सुद्धा जिथे खरं तर 26 एक JMFC असायला पाहिजेत तिथे फक्त 2 लोकांवर ते सगळा भार पडलेला आहे. 2च लोकं काम करत आहेत. कितीतरी JMFC सोबत काम करणारे जे स्टेनो क्लर्क लोक जे आहेत ह्या अशा कितीतरी लोकांना सेवाखंड देण्यात आलेला आहे. हे सगळे लोक वाट बघतात. मला ह्याच लोकांचे जास्त फोन असतात की सर तुमचे जे आता हे नवीन सिलेक्ट झालेले जे विद्यार्थी आहेत हे कधी कामावर जातील, म्हणजे आम्हाला आमचा सेवाखंड संपेल आणि आम्हाला कामावर परत बोलवलं जाईल. 10-10 वर्षापासून हे लोक सरकारसाठी काम करत आहेत आणि आज फक्त JMFC सोबत नसल्यामुळे त्यांना सेवाखंडसुद्धा देण्यात आलेला आहे. सांगायचं काय तात्पर्य की जागा भरपूर वॅकंट आहेत आणि त्याच्या अनुषंगानेच राज्य सरकार हायकोर्टाने जे आहे ते तुम्हाला 286पर्यंत त्याच्यामध्ये जागा मागायचं सांगितलेलं आहे. 286पर्यंत तुम्ही द्या 2024साठी, 240 2025साठी. आणि आता ही जाहिरात येऊ कधी शकते सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. तर कोर्टामध्ये त्याच्याबद्दलचा केससुद्धा सुरू आहे आपली आणि त्या केसमध्ये तुम्हाला म्हणजे आता माहिती असेल बऱ्याच लोकांना 21 तारीख त्याची आता नेक्स्ट आहे 21 जानेवारी. 21 जानेवारीला परत एकदा कोर्ट जे आहे ते राज्य सरकारला जबाब विचारणार आहे. मागच्या तारखेमध्ये असं झालं की त्यांनी सांगितलं की जोपर्यंत सर्व्हिस रूल बनवले जाऊ शकत नाही तोपर्यंत आम्ही जाहिरात देऊ शकत नाही. पण आता सर्व्हिस रूल बनवण्याचं सगळं काम झालेलं आहे. आता हे 21 तारखेला कोर्टामध्ये जबाब देण्याऐवजी राज्य सरकार त्याच्या अगोदर जाहिरातसुद्धा काढू शकतं. म्हणजे 21 जानेवारीच्या अगोदर तुमची जाहिरात त्यांनी थोडंसं म्हणजे ज्याला आपण म्हणतो की ते थोडंसं विचार करून ते अगोदरच काढू शकतात. कारण 21 तारखेला कोर्टामध्ये तुम्ही हे का नाही केलं सांगण्यापेक्षा
सोपं तर हेच असेल की आम्ही जाहिरात काढलेली आहे. दुसरी अडचण सांगण्यासाठी राज्य सरकारकडे कोणती नाही आहे. त्यामुळे असं होऊ शकतं की 21 जानेवारीपर्यंत जाहिरात येऊ शकते. आणि जर समजा त्यांनी म्हणजे कोर्टामध्ये काहीतरी कारण शोधून दिलं तर अशा वेळेस थोडंसं पुढे पण जाऊ शकते. म्हणजे एक्झॅक्ट जे आहे ते आपण सांगू शकत नाही, किंवा माझा एक अंदाज आहे की तसं होऊ शकतं जर राज्य सरकारने तेवढा विचार केला तर. बऱ्याच वेळेस मी सांगतो तुम्हाला की राज्य सरकारने विचार केला तर असं होईल, पण ते बऱ्याच वेळेस ते विचार क्षमताच त्यांची संपून गेल्यासारखं वागत आहेत. तर तसं जर त्यांनी यावेळेस पण वागायचं ठरवलं तर अजून थोडीशी पुढे जाऊ शकते. पण ह्याच्या पलीकडे जाणं थोडंसं आता जरा कठीण वाटतं. पण किती जरी पुढे गेली तर टेस्ट सिरीज जी आहे आपली JMFC जी आपण सध्याच्याला सुरू केलेली आहे, जोपर्यंत तुमची JMFCची 2024ची येणारी प्रिलिम परीक्षा होत नाही तोपर्यंत दर रविवारी तुम्हाला एक पोर्शन आपण देणार आहोत. म्हणजे दर सोमवारी आपण पोर्शन देतो आणि पुढच्या रविवारी त्याची परीक्षा असते. 7 दिवस अगोदर तुम्हाला पोर्शन मिळेल आणि त्यानंतर तुमची टेस्ट त्याच्यामध्ये आपण घेणार आहोत. ह्या टेस्ट सिरीजचा फायदा तुम्हाला अभ्यासाची कंटिन्युटी ठेवण्यासाठी होणार आहे. ठीक आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा, जे लोक परत मी तुम्हाला सांगतो आहे, तुम्ही जर तुमच्या अभ्यासामध्ये कंटिन्युटी ठेवली तरच आपण त्याच्यामध्ये परीक्षेमध्ये टिकून राहणार आहोत. आणि जर तुम्ही खचून गेले, आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं होतं की सर सरकारने काही विद्यार्थी तर मला उपासात्मक दृष्टीने यूट्यूबवर कमेंट करतात, सर JMFC सरकारने बंद करून टाकले का. ठीक आहे, तर असं काही झालेलं नाही आहे किंवा असं काही होणं शक्यही नाही आहे. JMFCची परीक्षा जी आहे ती चालू राहणारच आहे आणि ती संधी आपल्याला मिळणारच आहे. फक्त आजचं उद्या म्हणजे वेळ त्याच्यामध्ये लावू शकतो. मी तुम्हाला कितीतरी वेळेस आपल्या कोरोनाच्या काळातलं उदाहरण देत असतो. त्याच्यामध्ये JMFC मेन्सच्या ज्या बॅचेस आहेत आपल्या कंटिन्यू आपण त्याच्यामध्ये ठेवल्या 2-3 वर्ष. जेवढं त्यांनी परीक्षा लांब घातल्या तेवढं त्याच्यामध्ये आपण बॅचेस ठेवल्या. ज्या विद्यार्थ्यांनी कंटिन्युटी ठेवली ते सगळे सिलेक्शनमध्ये आहेत. ठीक आहे, अगदी त्याच प्रकारे आपलंसुद्धा तसंच होणार आहे. तुम्ही जर स्वतःहून त्याच्यामध्ये धीर सोडून दिला आणि ठरवलं की आता आपल्याला तयारी करायचीच नाही आहे, तर अशा वेळेस तुम्ही स्वतःहून म्हणजे क्विट करणार आहात. तर स्वतःहून क्विट करण्यापेक्षा म्हणजे तुमचा जो प्रयत्न आहे तो करून बघा. कारण स्वतःहून क्विट केलेलं पुन्हा आयुष्यामध्ये बरंच फार रिग्रेट होत असतं. तर ते रिग्रेट करत बसण्यापेक्षा प्रत्येकाने आपल्या अभ्यासामध्ये कंटिन्युटी ठेवा. मी जसं तुम्हाला सांगितलं, विश्वास ठेवा, जाहिराती फार मोठ्या आहेत. म्हणजे मोठ्या जाहिराती आहेत, ह्याच्यामध्ये आपले सिलेक्शनचे चान्सेस पण जास्त असतात. पण केव्हा असतात, जर आपण आपला अभ्यास कंटिन्यू ठेवला तर, आपलं तयारी चांगली ठेवली तर. म्हणजे बऱ्याच वेळेस आपण ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जातो की मी मागची ही परीक्षा प्रिलिम परीक्षा तर मी असंच पास होतो. ठीक आहे, असं ह्याच्यात जाऊ नका. काही लोक डोक्यामध्ये असं असेल की आता फ्रेशर लोक बाहेर गेलेले आहेत, कॉम्पिटिशन फार कमी होऊन जाईल. ठीक आहे, याही तुम्ही त्याच्यामध्ये म्हणजे भ्रमामध्ये राहू नका. जे लोक प्रॅक्टिशनरसुद्धा आहेत ते सुद्धा नोकरीसाठी किती आतुरतेने वाट बघत आहेत हे तुम्ही असं थोडं कोर्टात फिरल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. कोर्टामध्ये प्रॅक्टिसची काय सध्याच्याला परिस्थिती आहे आणि त्याच्यानुसार प्रत्येकालाच वाटतं की मला काहीतरी असा स्टेबल चांगला जॉब पाहिजे आणि दुसरा ऑप्शनपेक्षा सगळ्यात सोपा ऑप्शन कोणता, तर JMFCचा आहे. तुम्ही DJचा ऑप्शन तुम्ही घेतलं तर DJ थोडंसं अजून कठीण जातं आपल्याला, कारण जागा व्हॅकन्सी कमी असतात. ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटरचं असं असतं की जाहिरात थोडंसं कधी येईल काही सांगता येत नाही, फार पुढे जाते. असिस्टंट PPची पण फार पुढे जाते. लॉ ऑफिसर वगैरे सुद्धा जागा त्याच्यामध्ये 5-5, 7-7 जागा असतात. आता रजिस्ट्रारचं सुद्धा आपण बघितलं 15-16, 15-20 जागा त्याच्यामध्ये आहेत. ठीक आहे, कॉम्पिटिशन त्या मानामध्ये कमी असतं, तो विषय एक वेग भाग झाला. पण तरीसुद्धा सगळ्यात सोपा जर शेवटी कोणता ऑप्शन असेल तर तो हा JMFCचाच असतो. कारण 200 प्लस जरी समजा त्यांनी जाहिरात तुम्हाला दिली आणि आता रेग्युलर 10-11 हजार फॉर्म असतात, फ्रेशर नाही म्हणलं तरी 3,000 तरी फॉर्म कमी होतील. त्याच्यामुळे कॉम्पिटिशन जे आहे ते बऱ्याच प्रमाणामध्ये कमी जरी झालं असलं तरी, म्हणजे मी तुम्हाला दोन्ही अँगल समजावून सांगतो आहे, तरी प्रॅक्टिशनर लोक जे आहेत ते जोर देऊन त्याच्यामध्ये अभ्यास सगळेजण करत आहेत. तुम्ही पण आपल्या अभ्यासाची कंटिन्युटी मेंटेन ठेवा. तुम्हाला कोणतरी दुसरं एखाद्या तुमच्या मित्राला फोन लावून तुम्ही सांगितलं की अरे असं JMFCचं तयारी करतो सध्याच्याला तर काहीच होत नाही, तो पण तुम्हाला सांगेल की माझं पण काहीच होत नाही, मी हे नाही केलं ते नाही केलं. पण तो त्याची तयारी चालू असते. ठीक आहे, त्याने टेस्ट सिरीज पण जॉईन केलेली असते, त्याचा रोजच्या रोज अभ्यास पण चालू असतो, रविवारी तो टेस्ट पण सोडवत असतो, काही ना काही त्याच्यामध्ये रिव्हिजन करत असतो, कुठल्या तरी MCQच्या पुस्तकातनं तो प्रश्न सोडवत असतो, काही ना काही त्याचं चालू असतं. ठीक आहे, त्यामुळे तुमच्या बाकीच्या मित्रांना फोन करून वगैरे त्याच्यामध्ये आपलं शेड्यूल ठरवू नका. एक गोष्ट डोक्यामध्ये ठेवा की माझ्यासाठी नोकरी किती महत्त्वाची आहे आणि मला दुसरा त्याच्यामध्ये पर्याय नाही आहे. आणि असं एकदा तुम्ही ठरवल्यानंतर तुमचा अभ्यास तुम्ही तुमच्या चांगल्या पद्धतीने करू शकता. ठीक आहे, दुसऱ्याचा कुणाचाही विचार न करता MPSC कशा पद्धतीने वागते, MPSCला 4 शिव्या देत बसण्यापेक्षा, ठीक आहे, किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टींना तुम्ही म्हणजे बाकीच्या लोकांवर दोष देण्यापेक्षा, मला का नोकरी नाही आहे तर MPSC जिम्मेदार आहे, मला का नोकरी नाही आहे तर हे त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी जिम्मेदार आहेत, मला वेळ नाही आहे, माझा लोड आहे माझ्यावर, ह्या सगळ्या गोष्टींचे कारणं न सांगता आपण आपल्या अभ्यासाची कंटिन्युटी ठेवा. असं जर तुम्ही केलं तरच त्याच्यामध्ये आपलं सिलेक्शन पक्कं होणार आहे. जास्त जागा असतील तर त्याच्यामध्ये म्हणजे थोडंसं लक फॅक्टर त्याच्यामध्ये कमी होऊन जातो. ठीक आहे, म्हणजे असं जर बऱ्याच वेळेस कसं होतं की तुमचं मेन्सच्या पेपरमध्ये तुम्ही फार सुंदर लिहिलं पण जागा 40च होत्या,
मग फार सुंदर लिहूनसुद्धा एखादा पेपर चेक करणारा जर थोडासा तुमचा कमी मार्क द्यायला लागला तर अशा वेळेस आपण अभ्यास चांगला असूनसुद्धा बाहेर फेकलो जातो. पण जागा जर त्याच्यामध्ये 150च्या पुढे असतील तर अशा वेळेस तो होत नाही. ज्याचा चांगला अभ्यास आहे तो कन्फर्म त्याच्यामध्ये सिलेक्शनमध्ये येऊन जात असतो. ठीक आहे, ही गोष्ट डोक्यामध्ये ठेवा आणि आपला अभ्यास चांगल्या पद्धतीने तयारी करा. तुम्हाला टेस्ट सिरीजबद्दल अजून काही माहिती पाहिजे असेल, खाली तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिसतो आहे, तुम्ही याच्यावर मला फोन करून विचारू शकता किंवा आपलं ॲप्लिकेशन आहे कराड कोचिंग क्लासेस, प्ले स्टोअरवर तुम्हाला मिळेल. ह्या व्हॉट्सअपला जर तुम्ही मेसेज केला तरीसुद्धा तुम्हाला त्याची लिंक मिळेल. त्या लिंकवरनं तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करा, त्याच्यातनं JMFC प्रिलिम टेस्ट सिरीजचा कोर्स डायरेक्ट तिकडून तुम्ही परचेस करू शकता. परचेस केल्यानंतर मला एक मेसेज करा, मी 7 बॅचच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करतो तुम्हाला. म्हणजे टेस्ट पडली ॲप्लिकेशनवर की तुम्हाला त्याची माहिती मिळून जाईल. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो.